पाणी ठेवलं ना बॉईल करायला. त्यात काय टाकलं? मीठ. किती चम्मच? 2 चमचे. 2 चमचे. नंतर मग तो पाणी निथळून काढतो ना. मग मीठ कमी लागतो. ओके. आता आपण किती किलोची बिर्याणी बनवतोय? पनीर बिर्याणी ही 1 किलोची. 1 किलोची. आणि हे आता जिरा आणि काळी मिरी अशी वरून टाकायची. जिरा आणि काळी मिरी. तेजपत्ता वगैरे? तेजपत्ता नाही, पुलावपत्ता नाही. कशासाठी पिळायचा? म्हणजे भात एकामेकाला चिटकत सुटसुटीत होण्यासाठी. अर्धा लिंबू पिळलाय. अर्धा लिंबू पिळायचा. तूप पण टाकतात ना? तूप नाही टाकायचं, तेल टाकायचं. ओके. एक तास भिजवलेला बासमती राईस आहे ना? 1 तास भिजत ठेवायचं. 1 तास भिजत ठेवायचा. त्याच्याने काय होतं? तांदूळ चांगला लांब शिजतो. आता हा तांदूळ ह्याच्यात टाकायचा. किलो. आता काय घेतली भाजीमध्ये? भाजीमध्ये शिमला मिरची 1 वाटी आहे. 1.5 वाटी परसबी आहे. 1 मोठा चमचा गाजर आहे. 2 वाटी फ्लावर आहे. पाव किलो फ्लावर आणि पाव किलो वाटाणे. पाव किलो वाटाणा. आणि हा 1 वाटी लसूण सोलून बारीक चॉप केलेली आहे. ओके. हा बटाटा फ्राय करायचा आहे. किती बटाटे घेतले? 3 बटाटे घेतले. 1 किलो बिर्याणीसाठी 3 बटाटे. 3 बटाटे घेतले. त्याला सोलून मिठामध्ये, पाण्याच्या मिठामध्ये ठेवून द्यायचे. 1 वाटी दही आहे. 1 वाटी हिरवा मसाला आहे. हा केसर आहे. 1 वाटी टॅमॅटो आहे. आणि हा अर्धा वाटी अख्खा गरम मसाला आहे. दालचिनी, लवंग, साधी विलायची, तेजपत्ता, काळी मिरी आणि दगडी फूल. ओके. चक्री फूल होतो तो आहे. आणि हा 1 किलो कांदा, म्हणजे 12 ते 13 कांदे घेऊन त्याचा हा बिरिस्ता बनवलेला आहे. बिरिस्ता कसं बनवायचं? शॉर्टकट. बिरिस्ता बनवायला तेल चांगला गरम करायचा. त्याच्यामध्ये थोडा मीठ टाकायचा, म्हणजे बिरिस्ता लवकर होतो. तेल गरम झाला की तो कांदा सगळा टाकायचा आणि ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला भाजायचा. ब्राऊन कलर झाला की त्याला काढायचा. फास्ट गॅसवर का स्लो गॅसवर? फास्ट गॅसवर. स्लो गॅसवरती काहीच नाही होणार. ओके. अजून बिर्याणी मसाला. आणि हा आपल्याला बॉम्बे बिर्याणी मसाला नाही मिळालाय म्हणून एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला, शाही बिर्याणी मसाला, ते घेतलाय 1.5 पॅकेट. ओके. आता नंतर हे करताना हा तांदूळ चेक करत राहायचा, म्हणजे तांदळाला पूर्ण शिजवायचा नाही. त्याला 1 कणीवरती तांदूळ शिजवून काढायचा, म्हणजे 70%. हा असा तांदूळ शिजायला पाहिजे. 70% शिजला. ही बाजूला काढून घ्यायचा. म्हणजे 1 किलो बिर्याणी मध्ये किती जण खाऊ शकतो? तर थंडी आहे ना, खायला म्हणलं तर 10-1 जण होते. 10 जण खाऊ शकतो. थंडी आहे म्हणून ना. पनीर
अर्धा किलो पनीर घेतलं ना. आता आपण पनीर टिक्का बिर्याणी बनवतोय का पनीर बिर्याणी बनवतोय साधी? म्हणजे पनीर बिर्याणी दम बिर्याणीच बनवतोय ना. ओके. हा बेरिस्ताचं तेल आहे ना. त्याच्यामध्ये बटाटे फ्राय करून घ्यायचा. आणि तुम्ही काय बोला बिर्याणीमध्ये केवडा वॉटर आणि बिर्याणी इसेन्स मिळतो, तो टाकायचा. असे ब्राऊन झाले की बटाटे काढून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. पनीर असं फ्राय करायचं. जास्त रेड नाही करायचं. नाही, जास्त नाही, म्हणजे तो कडू लागेल. काय जण तळतात, काय जण असंच टाकतात कच्चा. पण ते आपण मग हलवायला गेलो ना तुटतात, की सगळा चुरा होतो आणि हे कसे तुकडे निघतात. सानुशीचं फेवरेट आहे पनीर. आपण कांदाच फ्राय केलेला. आता आपण पनीर मसाला हे बनवत आहे, बिर्याणी मसाला. तोच तेल वापरायचा, जो बिरिस्ताचा तेल होता तोच तेल वापरायचा. 2 3 तेलाच्या जागी तूप पण वापरू शकतो ना. 4 5 6 1 चमचा साजूक तूप, गोवर्धन तूप. नंतर लागेलच ना आपल्याला वरून. अख्खा मसाला टाकायचा. म्हणून तुम्ही भात शिजवताना तेजपत्ता नाही टाकला ना. कांदा टाकायचा, बिरिस्ता 1 वाटी हिरवा मसाला, टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवायचं. दही वाटी दही. हा दही आपण इथून आणलाय तो आहे ना डेअरीमधून. दही पण जास्त आंबट नसावा आणि जास्त पण गोड नसावा. दही जर नाही तुम्हाला जमला आंबट असेल तर मग दुधाची मलाई असते ती टाकायची. फास्ट गॅसवरतीच करायचं आहे. आपण हिरवा मसाला टाकला तरी लसूण टाकलं म्हणजे लसूण जास्त असली ना तर मग त्याला सुगंध चांगला येतो. चांगल्या 2 पाण्याने
पहिली पण भाजी धुवून ठेवली होती ना आपण. नाही. दोन पाण्याने भाजी धुवायची 2 टाइम. शाही बिर्याणी मसाला. हळद 1 चमचा. 1 चमचा मसाला. आपला मालवणी मसाला. भाज्या टाकायच्या. 2 टाइम भाज्या धुवून घेतल्या आणि ते टाकलं त्याच्यात. सगळी भाजी मिक्स करायची ना मसाल्यामध्ये. महाबिरीच टाकायचं. बिरिस्तानी ग्रेव्ही चांगली बनते ना. हे बटाटा आणि पनीर. बटाटा पनीर टाकायचं. तीन चमचे मीठ. सेंधा मीठ. आणि भाजी शिजण्यासाठी पाणी. तरी किती चम्मच किती वाटी टाकलं पाणी? 1 वाटी पाणी टाकलं. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवायचं. आता हे किती टाइम शिजवायचं? हे अर्धा तास जाईल. पूर्ण भाजी शिजायला ना. कमी गॅसवर शिजवायची का फास्ट गॅसवर? कमी गॅसवरती शिजवायची म्हणजे लागणार नाही. मध्ये चांगली शिजते. फ्लावर वाटाणे शिजले. आता त्याच्यावरती आम्ही
फूड कलर आहे ना. केसर टाकलं का? केसर टाक. थोडा कांद्याचा बिरिस्ता. थोडीशी कोथिंबीर. काजू काजू आणि बदाम. त्याच्यावरती 2 चमचे साजूक तूप घालायचं गोवर्धनचं. याला चांगला झाकण लावून एक अर्धा तास दम बिर्याणी टाकायची.